brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कोण बारामतीचा करता धरता कारण गेले 2-3 महिने ही एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती. तर शरद पवारांचंच नेतृत्व राहणार, त्या फरफटच जाणार नाहीत, पण काही गोष्टीवर बोलता पण येणार नाही त्यांना. तटकरे भुजबळ तर म्हणतात ओपनली, आम्हाला चर्चेला कशाला पाठवलं, आम्हाला चर्चेला. आता यांची इच्छा चर्चेला जायची होतीच, तो काय भाग वेगळा आहे, म्हणजे त्यांच्या मनातच होतं ते सगळं. असं आहे की मग पवारच वाली आहे, दुसरं कोण आहे? काही गॉडफादर होऊ शकतात का आपल्या? सुनीत्रा वहिनी ही राष्ट्रवादीची लिगसी जी आहे ती पुढे कशी चालू राहील याचाही विचार त्या फॅमिलीला करावा लागेल. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधून अजित पवार यांनी अनपेक्षितपणे एक्झिट घेतली आणि जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये शोक व्यक्त केला गेला. त्यांची चटका लावणारी एक्झिट जी होती, त्यांचं निघून जाणं जे होतं, ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनाला आतपर्यंत कुरतडत राहिलं, खात राहिलं. पण अर्थात आयुष्य थांबत नाही, राजकारण प्रवाही असतं आणि चेंज इज अ कॉन्स्टंट थिंग. त्यामुळं बदल घडत गेले आणि गेल्या 4-5 दिवसांमध्ये, म्हणजे अजित पवार गेल्यानंतरच्या 3ऱ्या-4थ्या दिवशीच आपल्याला बघायला लागलं की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा, शरद पवार यांच्याकडून आलेली वक्तव्य, त्याला सुनील तटकरे यांनी दिलेलं उत्तर, सुनेत्रा पवार यांचं मौन आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेळोवेळी घडत असलेल्या या घडामोडींमधले संकेत. तर या सगळ्यामध्ये नेमकं काय चाललं आहे? राष्ट्रवादीची वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे? अनेक लोक असं म्हणत आहेत की हा पक्ष जो आहे तो शरद पवार यांनी निर्माण केलेला पक्ष AIADMKकडे वाटचाल करत निघालेला आहे, की ज्याला कोणाचा आधार नाही आहे. आता अजित पवारांपासून, म्हणजे शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत आणि पुन्हा अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत आपल्याला ह्या पक्षाच्या एकूण जडणघडणीमध्ये अजित पवार कुठे होते हे जाणून घेतानाच भविष्य काय असणार आहे याचा सुद्धा मागोवा घ्यायचा आहे. आपल्यासोबत आहेत प्रताप आजबे सर. आजबे सरांना महाराष्ट्र ओळखतो. 40-45 वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वार्तांकनासाठी खर्ची घातलेली आहेत. पुस्तकं, लेख, आजबे सरांचं विश्लेषण हे खूप अजोड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवाससुद्धा खूप जवळून बघितला आहे, पहिल्या दिवसापासून, 99 पासून. आणि अजित पवारांना त्यांनी 91 पासून बघितलेलं आहे. म्हणजे आपण समजू शकतो की या सगळ्या परिघामध्ये त्यांचा जो वावर होता तो खूप सहजी वावर होता. आजबे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला अजित पवार कसे आठवतात, तुम्ही बघितलेले पहिला काळ सुरुवातीचा? पहिला काळ असा होता की ते फारच बुजरे होते. लाजरे बुजरे आपण ज्याला म्हणतो तसे होते. ते काय फारसं कोणामध्ये मिसळायचे नाहीत. इव्हन आमदारांमध्ये सुद्धा फारसं मिसळायचे नाहीत. मंत्र्यांमध्ये, आमदारांमध्ये, पत्रकारांचं तर लांबच. तर ते पत्रकारांचं त्यांना वावडच होतं. हां, वावडच होतं ते. तर काय ते त्याच्या पर्यंत जातच नव्हते. एक त्यांचे ठराविक जे लोक होते, त्यांचे कार्यकर्ते आणि हे तेवढ्यापुरतं ते बोलायचे त्यांचं. आणि अधिकाऱ्यांशी काय बोलायचं असेल ते बोलायचे, पण फारसं त्यांना काय, म्हणजे फार बुजरे होते ते सुरुवातीच्या काळामध्ये. तुम्हाला काय सुरुवातीच्या काळातली एखादी आठवण, कधी तुमची भेट झाली होती किंवा अशा काळातली? भेट झाली होती, बऱ्याच वेळा भेट व्हायची, बोलायचो आम्ही वगैरे. ते पहिल्यांदा दिल्लीला गेले होते ते. त्यामुळे दिल्लीचं वातावरण त्यांना बरं वाटलं होतं ॲक्च्युली. अच्छा. हां, म्हणजे काय फारसं काही त्यांना ताणतणाव नव्हता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि दिल्लीमध्ये काय पार्लमेंटमध्ये काय फार फंक्शन करायचे, पण दिल्ली बघायची, लोकांशी बोलायचं. तिथं काही पत्रकारांशी ते बोलत होते तिथे. चांगलं होतं. म्हणजे महाराष्ट्रातले जे पत्रकार होते तिथे गेलेले, ते बागायतकर असेल, नितीन वैद्य असेल किंवा आणखीन कोण वगैरे, हे त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध होते. ते त्यांना सांगायचे काय काय नाही. तर तेवढ्यापुरतंच होतं त्यांचं. पण ते 1 वर्षभर होते मला वाटतं त्या. पण नंतर मग ते मुंबईत आल्यानंतर ते एक मंत्रीपद वगैरे वगैरे म्हणल्यानंतर त्याचा एक दबाव होता त्या सगळ्याच्यावर. आणि त्यामुळं ते असे लाजरे बुजरे असल्यासारखे असायचे. त्यामुळं फार कोणाशी काही बोलायचे नाही ते फार. पण ते अजित पवारांचे अजितदादा कधी झाले कळालं का? अजितदादा हे
अजितदादा ॲक्च्युली खरं म्हणजे असं आहे ना की अजितदादा हे जे काही केलं ना ते सुधाकरराव नाईकांनीच केलं. अच्छा, कसं काय? कारण त्यांच्याच मंत्रिमंडळात होते ते. हो, ते अजितदादा त्यांनी सुरू केलं पहिल्यांदा, बर. सुधाकर नाईकांनी. अच्छा. नाही तर त्यांना अजित पवारच म्हणायचे लोक, आम्ही तर काय, आम्ही कोण आहे. पण हे सुधाकर नाईक यांनी अजितदादा आधीचं सुरू केल्यानंतर मुख्यमंत्रीच म्हणल्यानंतर बाकीच्यांनी पण सुरू केलं हळूहळू. पण ते दादा झाले 90 नंतर. अच्छा. आता सुरुवातीला ते दादा वगैरे काय नव्हते. पण ते तशा अर्थानं काही त्यांचा राजकारणाशी म्हणजे संबंध नव्हता, त्यांना पवारांनी आणलं. पण ते प्रशासनावर मांड अशी एवढी मजबूत नाही. काय होतं त्यांना एक आहे, मी तुम्हाला सांगतो की त्यांना ग्रामीण प्रश्नाची जाण होती. कारण ग्रामीण भागातच होतं सगळं. शहरात म्हणलं काय फारसं काय समजत नव्हतं त्यांना. पण ग्रामीण प्रश्नाची त्यांना जाण होती. पाण्याचे प्रश्न असतील, याचे असतील, त्याचे असतील, रस्ते असतील किंवा रोजगार हमी रोजगार. कारण काय त्यांच्याकडं पाणी त्यांनी जे सुरू केलं ते श्रमदानातून सुरू केलं ना त्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळं त्यांना त्याची ग्रामीण प्रश्नांची नीट जाण होती. हे एवढं होतं त्यांच्याकडे. त्यामुळं ते तेवढं जे माहिती होतं त्याच्यावर ते इथं याच्या म्हणजे मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर त्यांचं म्हणजे त्यांना काही ते शेतीमधले प्रश्न काही समजून द्यायला लागलेले नाहीत. म्हणजे त्यांना ते कळत होते. आणि त्यावेळेला राजकारण पण ग्रामीण भागाशीच निगडीत जास्त होतं त्या सगळ्या भागामध्ये. दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांचा कसा शरद पवारांबद्दल त्यांचं आणि पवारांचं त्यांच्याबद्दलचं सुरुवातीच्या काळातलं इक्वेशन आणि मत आणि कसं होतं ते? सुरुवातीच्या काळामध्ये पवार काही फारसं त्यांना म्हणजे असं ओपनली वगैरे असं काय फार नसायचं. पण पवारांचा सहवास जो होता ना म्हणजे त्या सहवासातून ते बरेच शिकले. तो बराच काळ मिळाला त्यांना. म्हणजे सुधाकरराव नाईक गेले, त्याच्यानंतर पवारच झाले आणि हे मंत्री राहिले. आणि मग त्यांना ते सगळं जवळून बघता आलं त्या सगळ्या गोष्टी. आणि मग पवार राजकारण्यांशी कसे बोलतात, कसे करतात. मग इकडे ठाकरे असतील, तिकडे आणखीन कोणी असतील, तिकडे वर सोनिया गांधी असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, ते कसं वागतात, बोलतात. बरं त्यावेळेला काय होतं की पवारांच्याकडं जे काही व्हायचं ना त्याला हे नाही म्हणलं तरी साक्षीदार म्हणजे ते असायचे. ते त्यांच्या घरी राहत नव्हते. पण काही महत्वाच्या गोष्टी असतील ना तर ते आणि पद्मसिंग पाटील पण असायचे त्यांच्याबरोबर. त्यांचे मेहुणे. मेहुणे म्हणजे अजितदादांचे मेहुणे भाऊ. आणि ते मला वाटतं चुलत भाऊ किंवा आणखीन थोडस. अजित पवार चिडायचे खूप असं. चिडायचे खूपच. ते नेहमीच चिडतात. ते एखादी गोष्ट पसंत नाही पडली की चिडतात. ते लगेचच हे काय इथं काय पडलं, हे काय झालं. स्वच्छतेची प्रचंड आवड आणि खूप आवड होती. आणि ती त्यांना आवडायचं नाही असलं काय घाण गदळपणा. हो. आणि पण नंतर म्हणजे ह्याच्यामध्ये 90ला ते जास्त म्हणजे एकदा काय झालं 90च्या काळामध्ये 91ला वगैरे त्या काळात फक्त मला वाटतं दिलीप वळसे पाटीलच होते. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांशी त्यांच्याबरोबर संबंध असायचे. बाकी फार कुणाबरोबर ते काय फार बोलायचे नाहीत किंवा काय मित्र वगैरे फारसे मित्र वगैरे कोण नसायचे. पण इथे मग नंतर पुढच्या काळामध्ये जेव्हा युती सरकार आलं वगैरे त्या काळामध्ये भुजबळ, मग ते त्या काळामध्ये R.R. पाटील वगैरे सगळी जी यंग ब्रिगेड होती, फायटिंग ब्रिगेड, ती आपल्या मागं असायची ब्रिगेड. पण त्यांच्याबरोबर ते असायचे. त्यांच्याबरोबर ते असायचे. त्यावेळेला त्यांना ते राजकारणामध्ये इंटरेस्ट घेऊन ते समजून घ्यायला लागले सगळ्या गोष्टी. तिथं त्यांची खरं म्हणजे 95 ते 99 ही त्यांची खरं शिक्षण झालं त्या सगळ्याच्या विरोधात असताना. आता गंमत झाली अशी महाराष्ट्राच्या राजकारणात एक निर्वात पोकळी तयार झाली आहे. म्हणजे आता अजित पवारांच्या आठवणी कितीही जागवल्या तरी कमी आहेत त्या. पण आता असं आहे की आता आपल्याला पुढं पण यायला लागेल. कारण राजकारण एवढं निष्ठूर झालं की ते 3-4 दिवसापासूनच सुरू झालं. एकतर खूप टीका व्हायला लागली. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? म्हणजे सुनेत्रा वहिनींनी शपथ घ्यायला घाई केली असा एक म्हणणारा वर्ग आहे. दुसरा वर्ग म्हणतोय की बघा पुरोगामी पक्षाच्या नेत्यांनी जर अशा पद्धतीने जबाबदारी घेतली पुढे येऊन
तर तुम्ही अशा पद्धतीने का टीका टिप्पणी करताय? आणि त्याच्यामध्ये मग हे अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की बापट गेल्यानंतर त्याने ज्याला उमेदवार कोण असं विचारलं त्याला ते चिडले. ते म्हणाले, अरे अजून चितेची राख पण शांत झाली नाही, आपण घरातलं कोणी गेलं तरी 13 दिवस बसतो आणि तुम्ही काय लावलंय हे वगैरे. तर तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की खरंच शपथ लवकर झाली, घाई झाली, आणि जर घाई झाली असेल तर ती का झाली? माझ्या मते काय, अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळं किंवा अपघातामुळं त्या सगळ्या इतका गोंधळ निर्माण झाला त्यांच्या पक्षामध्ये किंवा इवन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नव्हता. साधी गोष्ट आहे. आणि काय करावं कुणाला काहीच कळत नव्हतं. आता काय होतं की ज्यावेळेला एखादा कर्ता पुरुष जातो त्यावेळेला म्हणजे त्यांच्या हातात सगळंच होतं. पक्ष होता, सरकार होतं, आणि त्या नेतृत्व त्यांचं होतं, म्हणजे त्यांना मानणारे लोक होते सगळे. पण त्यांना जे सिनियर होते तो प्रॉब्लेम होताच त्यांच्यासमोर. कारण सुनील तटकरे काय, प्रफुल्ल पटेल काय, भुजबळ काय, तसे सिनियर होते त्यांना, आणि ते सिनियरिटी मानायची. म्हणजे ती काही सिनियरिटी हे करायची नाहीत, म्हणजे त्यांना ते फार म्हणजे टोकाची भूमिका घेऊन ते जसं कार्यकर्त्यांशी बोलतात तसं त्यांच्याशी बोलायचे नाहीत. ते म्हणजे त्यांची सिनियरिटी, त्यांचा मान ते राखायचे. पण याचा अर्थ असा की त्यांनासुद्धा ते गेल्यानंतर आता आपल्याला म्हणजे असं आहे की हे जे बाहेर पडले सगळे, पहिली गोष्ट बाहेर पडले म्हणजे ते सगळे एकत्र बाहेर पडले असते, प्रफुल्ल पटेल वगैरे, ती हिंमत नव्हती त्यांच्यामध्ये. अच्छा. त्यांना अजितदादांना घेऊन बाहेर पडलं तरच आपल्याला काहीतरी किंमत मिळेल, ही साधी सरळ गोष्ट होती. त्यामुळं त्यांनी येणं केनं प्रकारे त्यांना समजावलं, काय काय केलं असेल ते त्यांना माहीत. त्याच्यामध्ये त्या बाकीच्या गोष्टी पण झाल्या होत्या. त्या म्हणजे अजित पवारांच्या बहिणींच्या घरा सासरी जे आहेत त्यांच्या छापे वगैरे लोकांनी पोलिसांनी घातले, त्यांच्या चौकशा बिवकशा, आणि मग ते बहिणींच्या संबंधामध्ये जे काही तक्रारी वगैरे जे असतात त्यानं ते कावून गेले होते, म्हणजे कावले होते ॲक्सेस. काय हे वगैरे असं काय, आता काय तर काय ते मला काय करायचं ते करा, पण ते काय हे असलं वगैरे असं. आता हे ते सगळं ती पार्श्वभूमी त्याला होती संबंध. आणि त्यामुळं असं आहे की हे लोक पण त्याला म्हणायचे की आपण जाऊया BJP बरोबर, काय होत नाही, आपण जाऊया सत्तेत जाऊ बरोबर. आणि मग नाही होय करत त्यांनी ते मान्य केलं आणि ते स्वतःबरोबर सगळ्यांना, मग ही प्रोसेस मोठी होती. त्यांना म्हणजे काही 2-3 गोष्टी ज्या घडल्या त्यांच्या प्रवासामध्ये, त्याच्यामध्ये एक तो त्यांनी पहिल्यांदा एकदा राजीनामा दिला होता. आणि तो त्यांना 2004 सालीच मला वाटतं हे अध्यक्ष होते, आपले मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. 9 ते 14 मध्ये. 9 ते 14. हां, 9 ते 14च्या काळामध्ये, 2009 ते 14च्या 9 ते 14 आहेत. त्याच्या आधी 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाकडे आलं होतं, त्यांनी घेतलं नाही पवारसाहेबांनी. त्याची काय वेगवेगळी कारणं सांगतात. ते केंद्रामध्ये जास्त खाती घेतली, त्यांचं प्रफुल्ल पटेलला एवढं मोठं खातं मिळालं, सिव्हिल एव्हिएशन, त्याच्यानंतर स्वतंत्र चार्ज मिळाला, त्या काय त्या नांदेडच्या काय बाई आपल्या सूर्यकांता पाटील, त्यांना मंत्रिपद मिळालं. पवारसाहेबांना सगळी शेती संबंधित खाती मिळाली. त्यामुळं आणि एक होतं त्यांचं की त्यांना दिल्लीमध्ये त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं. त्यामुळं दिल्लीमध्ये काँग्रेसशी संबंध नीट प्रस्थापित करणं हा एक उद्देश होता त्यांचा, आणि मग म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या. पण त्याचा परिणाम असा झाला की कधी नव्हे ते 2004 साली सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला होता, आला सिंगल लार्जेस्ट पक्ष ठरला होता. आणि अशा वेळेला मुख्यमंत्रीपद आलं होतं आणि त्यावेळेला यांच्या नावाची चर्चा होतीच. होती त्यावेळेला 2004. होती. अच्छा. R.R. पाटील आणि ते या दोघांच्या नावाची चर्चा होती, भुजबळांच्या नावाची नव्हती चर्चा. कारण अनेक लोक असं सांगतात की जरी काय जास्त जागा आल्या होत्या तरी अजित पवार त्याला खूप ज्युनियर होते, त्यांना कसं मिळालं असतं भुजबळ, पद्मसिंह पाटील आणि हे सगळे नाही, मंडळी? भुजबळ वगैरे जे आहेत, भुजबळांच्या पाठीमागे ससे मिरे लागले होते. त्यांनी जे काही बदल्या अमुक तमुक त्या संबंधात जे काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या त्यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा पण द्यावा लागला होता आणि ते काही काळ घरी बसावं लागलं होतं. त्यामुळं त्यांची इमेज नंतरच्या काळात राहिली नाही होती. म्हणजे त्यांना 2004 साली भुजबळ मुख्यमंत्रीच्या स्पर्धेमध्येच नव्हते. अच्छा. अजित पवार होते. अजित पवार होते आणि हे R.R. पाटील होते. बाकी कोणी म्हणजे पद्मसिंह पाटील वगैरे ते त्या अशा तर लोकांना तर त्या कोणी विचारत नव्हतं. म्हणजे इवन पवारांच्याकडेही फारशी हे नव्हती. म्हणजे ते बरोबर होते, त्यांच्या एकत्रितरित्या त्यांचं सगळं चालायचं, चर्चा करायचे त्याचे. म्हणजे पक्षामध्ये काम करताना एकत्र ते घरामध्ये घर म्हणून ते सगळे तिघं चौघजण एकत्र असायचे. पण वारस म्हणून असं काही पद्मसिंह पाटील किंवा त्यांना हे करणं असं काही पवारांच्या डोक्यात नव्हतं. पवारांना तर पद्मसिंगांची इच्छा तर सुधाकरराव नायकांच्या वेळेलाच होती, ती मला मुख्यमंत्री करा म्हणून. पवारांनी त्यांना केलं नाही, त्यांच्यावेळी सुधाकर नायकांना केलं. आणि तेव्हापासून पद्मसिंह पाटील हे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले. अजित पवारांबद्दल ज्याला आपण बोलतो त्याला त्यांच्या काय 99ला राष्ट्रवादी स्थापन झाली, सरकारमध्ये आली आणि त्यानंतर सातत्यानं ती सरकारमध्ये होती. त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा जो कठीण काळ होता तर तो होता 2009 ते 14चा, ज्याच्यामध्ये सर्वाधिक आरोप, सर्वाधिक बदनामी, सर्वाधिक निगेटिव्ह मार्किंग त्यांच्यावरती झालं. तर ते कशामुळे झालं? म्हणजे सिंचनाबद्दल घोटाळा 70,000 कोटीचा, खरं तर त्याचं बजेट 7,000 कोटी वर्षाचं आणि 10 वर्षाचं 70,000 कोटी, तर ते 100% पैसे खाल्लं तरच होऊ शकतं. काय आहे मी खरं सांगू का? MSC बँकेचा सांगतो 70,000 कोटीचा प्रश्न असा आहे, बदनामी कुणी केली अजित पवारांचा हा प्रश्न उरतो ना. मध्ये काय होतं, एकदा ह्याच्यामध्ये विधिमंडळाचा सुवर्ण महोत्सव का हिरक महोत्सव चालू होता. त्यावेळेला आता आर्थिक पाहणी अहवाल वगैरे सगळे येतात ना, ते बघा तुम्ही. आणि त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सिंचनावरचा खर्च दिलेला असतो, पण ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे हे कॉलम जे असतात ना ते रिकामे असतात, ते देतच नाहीत कधी. आता का देत नाहीत? खरं म्हणजे द्यायला पाहिजे ना, म्हणजे ते करायला पाहिजे. इरिगेशनच्या लोकांनी काम करायला पाहिजे त्या संबंधात. काय आकडेमोड असेल ती करायला पाहिजे. इतकी धरणं, एवढे कालवे, एवढं हे झालं तर ते काय अवघड नाही आहे. पण ते करतच नव्हते, काय माहीत नाही, अजूनही करत नाहीत ते. म्हणजे म्हणून मग ते आपलं गणपतराव देशमुखांनी तो प्रश्न उपस्थित केला किंवा 70,000 कोटी रुपये याचा खर्च आहे, इरिगेशन 1%च दाखवतो, 1%, 1.5%, हे कसं काय असं ते भाषणात म्हणाले. त्याच्यावर BJP वाल्यांनी तो प्रश्न हातात घेतला आणि 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार वगैरे सुरू केलं. आणि मग 70,000 कोटी रुपयाचं खाल्ले, 70,000 रुपये हे त्याला काय, आता प्राईम मिनिस्टरपर्यंत ते आलं. आता साधी गोष्ट आहे. म्हणजे हे त्याच्यानंतर अजित पवारसुद्धा मंत्री झाले, राजकारणामध्ये आले, म्हणजे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री बदलले वेगवेगळे. त्यांनी हे करायला पाहिजे होतं की आता. पण मग अजित पवारांना कोणी डिफेंड का केलं नाही त्या काळामध्ये? आपण बघत होतो ना की राष्ट्रवादीतले लोक किंवा कोणी जास्त अजित पवारांना ॲग्रेसिव्हली डिफेंड करताना कोणी बघायला मिळालं नाही. ज्या पद्धतीनं फडणवीस तावडे करत होते त्यावेळी. राजकारणामध्ये कोणी कोणाला डिफेंड करत नाही, खरंच सांगतो मी. याचं कारण असं, एखादा बदनाम होतोय ना तर उद्या आपल्याला काय घेणं आहे, म्हणजे अशी एक राजकारण्यांची वृत्ती असते. म्हणजे फार ह्यानं पुढं जाणार नाहीत. आता भुजबळांवर जेव्हा आरोप होते तेव्हा सगळे गप्प होते, अजित पवारवर सुरू झाली तेव्हाही सगळे लोक गप्प होते. त्यामुळे त्याच्यात काय
एक साधी गोष्ट आहे की आपल्या मार्गातले एक एक काटे दूर होतात किंवा स्पर्धा कमी होते. अशी एक सत्ता स्पर्धेचं राजकारण जे असतं ना, म्हणजे अजित पवार स्पर्धक वाटत होते पक्षात. स्पर्धक वाटत होते, सगळ्यांनाच स्पर्धक वाटत होते ना ते. पण इव्हन RRला सुद्धा स्पर्धक वाटत होते, हो. जरी ते त्याचे मित्र असले तरी. म्हणून त्यांनी त्यांची ती चौकशी जी पृथ्वीराज हो, चव्हाणांनी हो. जी सुरू केली त्या फायलीवर यांनी सही केली आणि कुणाला न सांगता गपचिप केली. जे अजित पवारांना याची कल्पना नव्हती. असं म्हणतात की ते शक्यच नाही शरद पवारांना सांगितल्याशिवाय RR पाटील सही करणं. ते काय असेल ते असेल, माहीत नाही मला. पण अजित पवारांना सांगितलेलं नव्हतं. सही केली, हां. चौकशी लावली चौकशी लावली, ही चौकशी सुरू झाली. आणि डिस्क्रीट चौकशी असते ती, आणि रेकॉर्डवर आलं ते. रेकॉर्डवर आलं. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण चर्चा करतोय त्यावेळेला तर हळूहळू आपण 14 पासून 24 पर्यंत आणि आता परत तिकडं आपल्याला यायचं आहे आत्ताच्या सगळ्या काळापर्यंत. अजित पवार, तुम्हाला असं वाटतं की अजित पवार जे बाहेर पडले ते सत्तेसाठी पवारांनी अनेकदा चर्चा केल्यामुळे आता आपल्याला जावंच लागेल म्हणून त्यांनी सांगितलं की इतक्या वेळा मला चर्चेला पाठवलं, मग कशाला पाठवलं आणि मग तुम्ही मला तोंडावर पडता, असा एक प्रवाद होता. आणि दुसरा होता की खूप चौकशा मागे लागलेल्या होत्या, ED IT आणि बाकी सगळ्या. अजित पवार भाजपसोबत का गेले? तर खरं म्हणजे असं आहे, अजित पवारांनी ते सांगितलं की आम्हाला चौकशी, किंवा हे तटकरे भुजबळ तर म्हणतातच एकदम ओपनली, आम्हाला चर्चेला कशाला पाठवलं, आम्हाला चर्चेला. आता यांची इच्छा चर्चेला जायची होतीच, तो काय भाग वेगळा आहे. म्हणजे त्यांच्या मनातच होतं ते सगळं करायचं आहे ते, त्यामुळं त्यांचाच प्रश्न सोडा. पण असं आहे की प्रादेशिक पक्ष हा सांभाळणं फार अवघड गोष्ट असते, कुठलाही प्रादेशिक पक्ष. आणि केंद्रातला कुठलाही पक्ष असो सत्ताधारी, मग तो भाजप असो किंवा काँग्रेस असो, तो प्रादेशिक पक्षाला कधी गिळू असंच तसं धोरण असतं संबंध. हे त्यांना संपवणं, काही करायचं त्यांना संपवायचं आणि आपला झेंडा रोवायचा, हा संबंध. आणि त्यामुळं प्रादेशिक पक्षाची त्यांना अडथळा असतो. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा हे होत होतं आणि BJPच्या काळामध्ये पण होत होतं. आता अशा काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या भूमिका, ममता बॅनर्जी तलवार घेऊनच बाहेर पडतात आणि जे काय रणांगणावर जे काय होईल ते होईल असं पण त्यांचं राजकारण आहे. इव्हन DMKचं पण तसंच काही प्रमाणामध्ये होतं. पण अजित पवार भाजप, पण अजित पवारचं, शरद पवारांचं तसं नाही. शरद पवार म्हणतात की आता ते आपल्याला संपवत आहेत काय, मग आपण जरा डायलॉग करूया त्यांच्याशी, बोलत ठेवूया, जरा काळ काढू, त्यात वेळ घालू. ते म्हणतात की आमच्याकडे या, असं तुम्ही म्हणताय, जरा आम्ही विचार करतो, आम्हाला पण विचारावं लागेल काय लोकांना. रणनीती अशी ती त्यांची एक नेहमीची सवय आहे, टॅक्टिक्स. मग अजित पवार जे गेले किंवा त्यांच्यासोबत जी लोक, याची कल्पना अजित पवारांना होतीच ना. हो, नाही म्हणूनच प्रश्न असा आहे की अजित पवार जे गेले किंवा त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ, त्यांच्यावरती आरोप होता, तटकरे होते, पटेल होते, भुजबळ होते, म्हणजे बाकीचे इतर नेते होते, म्हणजे मोस्ट ऑफ धनंजय मुंडे होते, बाकी सगळे नेते होते. मोस्ट ऑफ असे मेजर नेते होते की ज्यांच्यावरती आरोप होते. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला की अरे हे भाजपसोबत जायचं आहे सत्तेमध्ये, म्हणून सत्तेचा वाटा घ्यायचा आणि आपल्याला यशवंतरावांनी सांगितलंय मग ते त्यांनी लाईन पुढे आणली म्हणून गेले की चौकशांमुळे गेले, असा एक प्रश्न शेवटपर्यंत. एक तर या लोकांचं प्रेशर होतं की आपण जाऊया बाहेर आणि घरावर छापे पडायला गेलेत आणि आता घरामध्ये आपले प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि तशी स्थिती शरद पवारांच्यावर पण झाली होती. शरद पवारांच्यावर जेव्हा EDची नोटीस आली तर शरद पवार म्हणले की मी उद्याच येतो चौकशीला. आणि मग जे मागा महाराष्ट्रामध्ये झालं त्यांनी मग EDने त्यांचा नादच सोडून दिला. आता हीच अपेक्षा पवारांची की ह्याच्याबद्दल यांच्याबद्दल होती. अच्छा, हे सामोरे जातील. हां, म्हणजे काय करते, पवारांचं म्हणणं असं की काय करतील काय ते. पण असं आहे की केंद्रातल्याच राजकारण्यांनी सुद्धा काय हे जे तुमच्यावर डायरेक्ट नाही करायचं, मग तुमच्या सुना असतील किंवा लेकी असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यांचे पाहुणे रावळे त्यांच्यावर हे करायचं, मग त्याचं प्रेशर फार येतं ना. तुमच्या घरावर टाकले छापे तर काय तुम्हाला काय त्याची पर्वा नाही, पण तुमच्या
बहिणींच्या मुलींच्या सासरी जर ते चापे वगैरे पडले तर त्याचं प्रेशर येतं. आणि तसं प्रेशर अजित पवार अजितदादांवर खूप आलं होतं, त्यांच्या नातेवाईकांवर खूप झालं. नातेवाईकांवर खूप आलं होतं. आणि ते त्याच्यामुळं ते वैतागलेले होते त्या सगळ्याच्यामध्ये. बरं, बहिणी काय म्हणणार, आम्ही काय राजकारणामध्ये नाही, तुमचं काय समज, तुमचं तुम्ही बघा ना तिकडे, आम्हाला काय त्रास देता. तिला ते सासर सांभाळायचं असतं. मला आता ते हे सगळं झालं छाप्यांपर्यंत. अजित पवार गेले, मग नंतरची हिस्ट्री जवळपास आता महाराष्ट्रातल्या लोकांना तर माहिती आहे की काय झालं. अजित पवारांचा अकाली मृत्यू झाला असं म्हणावं लागेल, कारण की अपघात झाला, कधीच कोणाला वाटलं नव्हतं. ही वॉज व्हेरी फिट आणि फाईन. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चर्चा चालू झाली होती विलिनीकरणाची, आणि त्या विलिनीकरणावरून खूप राडारोडा चालू झालेला. नाही आता मुद्दा असा आहे की एवढा आग्रह जो आहे तो, माझा पहिला प्रश्न जो आहे तो राहिलाच आहे तसा पण, की घाई सुनीता पवारांना शपथ द्यायला घाई झाली का? तर तेच मी सांगत होतो की हे सगळे फोर्सेस एकदम ॲक्टिव्ह व्हायला लागले. पक्षातले बाहेरचे सगळेच फोर्सेस म्हणजे हे नेते सगळे, हे नेते, दिल्लीतल्या लोकांना पण असं वाटलं असेल की आता करायचं काय. आता हे जर गेले, आपलं अजित पवार गेले, शरद पवार सगळाच पक्ष बळकावतील. त्यांनी तिकडं त्यांची चर्चा चक्र फिरायला लागली. इकडे यांच्या पक्षामध्ये हे सुरू झालं संबंध, म्हणजे कुणी नेता व्हायचं आणि कुणी, काही लोकांना उपमुख्यमंत्री स्वतःच व्हायचं होतं. पण नंतर लक्षात आलं की आपण होऊन काय उपयोग नाही, त्यांनाच करायला पाहिजे. किंवा दिल्लीचंही असं म्हणणं असावं की त्यांनाच करा, त्यांच्या मिसेस आहेत त्यांना. आणि घरामध्ये पण ते मुलांना वगैरे तेच आवडलं असेल. मग त्यातून ते एक अपरिहार्यता म्हणून त्यांचं नाव पुढं आलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि घाई झाली नाही, राजकीय परिस्थिती तशी निर्माण झाली आणि एकमेकाबरोबर तसा अविश्वास पण होता ना कुटुंबात. कुटुंबात नव्हे, इव्हन पक्षामध्ये सुद्धा. काय करतील आता हे, म्हणजे उदाहरणार्थ प्रफुल्ल पटेल काय करतील हे तटकरेंना विश्वास नाही, आणि भुजबळ काय करतील हे तटकरेंना कळत नाही. ही इतकी अवस्था त्यांच्या संबंध होती. आणि बाकी आमदार जे होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या पक्षातले जे अजितदादाबरोबर गेले होते, त्यांना तर आता आपल्याला वाली कोण, हा मोठा प्रश्न होता आमदार दृष्टिकोनातून. कारण अजितदादा होते त्यामुळं काय प्रॉब्लेम नव्हता, त्यांना पाठीशी ते होते. आता आपला वाली कोण, आता आपलं इथं हे तर काय वाली होऊ शकत नाहीत आपले. त्यामुळं मग असं आहे की मग पवारच वाली आहे, दुसरं कोण आहे, असं एक ते आमदारांमध्ये पण सुरू झालेलं होतं. त्यामुळं ते घाईघाईने या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव पुढं आणलं. आणि हे जर घाई केली नसती तर नाही म्हणलं तरी पवारांची बाजू फार तगडी झाली असती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पवार आणि त्यांचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्याकडेच लोक आशेने बघायला लागले होते. आणि मग ते सुरू झालं असतं. बरं, त्याच्यापूर्वी सुद्धा कसं होतं की गेले 2-3 महिने ही एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती. विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीनंतर खूप तिला जोर आला. का बरं? कारण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी झालात, पराभव दोन्हीकडे आलात, तुम्ही गेलात तेही गेलेत, अशीच परिस्थिती झाली ना संबंध. म्हणजे कुठंच काही मिळालं नाही. आणि मग एकत्र आल्याशिवाय काय पर्याय नाही असं वाटायला लागलं. आणि मग म्हणजे असं आहे की खरं म्हणजे असं आहे की BJPची चूक आहे ती, पॉलिटिकली चुकीची गोष्ट आहे ती. अशी तुम्ही युतीचा कारभार करताना तिन्ही पक्षाने एकत्र ठेवायला पाहिजे. तुम्ही महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये तुम्ही पक्ष एकत्र जायला पाहिजेत. तुम्ही असे वेगवेगळे जर तुम्ही सोडून दिलेत तर ते कुठेही जातील ना. आणि मग त्याच्यामधून जो काही राष्ट्रवादी काँग्रेसला मोकळं सोडलं त्यांनी, तुम्हाला काही जागा देताच येत नाहीत, मग आम्ही शिंदे आणि मी वाटून घेऊ, काही ठिकाणी आम्ही असं करून घेऊ. आता हे म्हणल्यानंतर हे विसंवादाचं जे काही राजकारण आहे, तुम्ही युतीचं राजकारण जे करायला पाहिजे
ते BJPने केलं नाही. जिकडे जास्त आपले निवडून येतील तिकडे त्याच्याबरोबर ते गेले. या राजकारणामध्ये फाटाफुटी होणारच आणि मतभेद, आणि त्याला लोक विचार करणार की जर आपल्याला एक किंमतच नाही इथे तर काय करायचं काय. बरं, आमचे शून्यच निवडून आले, यांचे पण शून्य आले, माझे पण शून्य आले, करणार काय आपण. मग एकत्र या. एकत्र या. नंतर आणि एकत्र या हे सुरू झालं होतं ठाकरे बंधूंच्या ह्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये. आणि नाही म्हणलं तरी एकत्र या म्हणल्यानंतर त्यांना यश मिळालंय. विरोधी पक्ष म्हणून तरी की साबूत राहिले ना ते, मजबूत आहेत. म्हणजे आज अपोजिशनमध्ये आहेत. अपोजिशनमध्ये असलं तरच तुम्ही सत्ताधाऱ्यामध्ये जाऊ शकता. त्यामुळे ती स्पेस त्यांच्याकडे आहे ना कायम आत्ता. पण मग आता अशी परिस्थिती असेल तर म्हणजे ठीक आहे की गोंधळाच्या परिस्थितीमध्ये सुनित्राताईंनी पद घेतलं, ही चर्चा चालू झाली, तर मग सुनित्राताईंना पक्षाचं अध्यक्षपद अजून नाही दिलेलं आहे ना. जर समजा शरद पवार पक्ष ताब्यात घेतील अशी भीती असेल तर मग आधी तर अध्यक्ष करायला पाहिजे ना. उपमुख्यमंत्री पद तर ते फडणवीस ठरवतील त्यालाच मिळणार होतं. पक्षाचं अध्यक्षपद असं नाही होणार आहे ना. तुम्हाला ती प्रोसेस आधी व्हायला पाहिजे होती. ते का नाही झालं मग? ते पण करतील, ते करायला पाहिजे होतं, पण ते अजून केलं नाही त्यांनी. का केलं नाही म्हणजे याच्यात परत इंटरेस्ट लोकांचे होते ना, की प्रफुल्ल पटेलना अध्यक्ष व्हायचं होतं, भुजबळना अध्यक्ष व्हायचं होतं पक्षाचं. हां, आणि ते त्यांचं ते प्रयत्न होतेच ना. आमदारांना ते नको होतं. आणि ते म्हणजे आता ते BJPमध्ये कुणाला पाहिजे कुणाला नाही ते आपल्याला काय माहिती नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्षाची म्हणजे सत्तेचा विचार त्यांनी जो करून यांना जसं घेतलं तसं पक्षाचा विचार काही केलेला नव्हता. किंवा त्या संबंधात काय आता नंतर मला वाटतं BJPने काही खेळी केलीच नाही. ते तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही बघा म्हणून ते सोडून दिलेलं आहे. अजित पवारांच्या नेत्यांना असं का वाटतं की शरद पवारांना दूर ठेवलं पाहिजे? त्यांना असं वाटतंय का की पवार कंट्रोल घेतील पार्टीचा किंवा विलिनीकरण नाही व्हायला पाहिजे? कारण पटेल म्हणतात की आम्हाला माहीतच नाही अजित पवारांनी अशी काही चर्चा केली, आम्हाला काही सांगितलं नाही. किंवा तटकरे पण तेच म्हणतात आणि ते फडणवीस पण तेच म्हणतात की जर आम्ही एकत्र आहोत सरकारमध्ये मग त्यांनी मला सांगितलं असतं ना एकत्र यायचं असतं तर. का विलिनीकरण का नको आहे? म्हणजे एकतर राष्ट्रवादीतल्या अजित पवार पक्षाच्या नेत्यांना पण नको आहे आणि भाजपच्या नेत्यांना पण का नको? नाही, अजित पवारच्या पक्षामधल्या ह्या 3-4 लोकांना नको आहे किंवा आणखीन कोण नको, मंत्री असतील त्यांना नको असेल, म्हणजे माहीत नाही आणखीन कोणाला. पण या 4 लोकांना तर नक्कीच नको आहे. का आणि कारण काय? नाही, कारण असं आहे ना की एकदा त्यातून बाहेर पडलं, कारण त्यांनी मुद्दाम बाहेरच काढलं BJPवर जाण्यासाठी अजित पवारांना. म्हणजे तयारी करून त्यांच्यावर प्रेशर आणून सतत हे करून त्यांना बाहेर काढलं. आता ते काय थोडंच परत जायसाठी आले होते, त्यामुळं त्यांचा सक्त विरोध होता. आणि ते त्यांनी आजही सांगितलं, म्हणजे तटकरेने आजही सांगितलं. म्हणजे तटकरे असं आहे, तटकरेने एकदम क्लिअर लाईन घेतली, संबंध एकदम ठामपणे भूमिका घेतली. पूर्वी ते अंतुलन बरोबर होते तेव्हा अंतुलना असंच सोडून दिलं त्यांनी. ते पहिले गॉडफादर त्यांचे. अच्छा. अंतुलनचे इतके कट्टर होते ते की विचारायची सोय नाही. त्यांनी सोडून दिला आणि जी शरद पवारांची हे घेतली. आता त्यांनी शरद पवारांनाही सोडून दिलं, कारण तिकडे आता BJP केंद्रामध्ये सत्तेत BJP आहे, अमित शहा आणि हे आहेत, तेव्हा त्यांच्याबरोबर जायचं म्हणून आता यांना सोडून दिलं त्यांनी. त्यामुळं या लोकांचा विरोध होताच आणि आहे आणि तो राहील. पण प्रश्न बाकीचे जे लोक आहेत, आमदार आहेत, त्यांना उद्या निवडून यायचं. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की सुनेत्राताई काय करतात, कशा परफॉर्म करतात, हाही प्रश्न आहे त्यामध्ये. त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची एक परत भूमिका परत आहे त्या सगळ्याच्यामध्ये. पण प्रश्न मला वाटतं कळीचे 2च आहेत. एक तर बारामतीवर कंट्रोल कोणाचा किंवा बारामतीतून कोण लढणार हा एक प्रश्न आहे, आणि दुसरं की पार्टीचा अध्यक्ष कोण, बॉस कोण किंवा कंट्रोल कोणाकडे, हा एक प्रश्न आहे. म्हणजे सुनेत्रा वहिनींना पण हाच प्रश्न सतावत असणार आहे की समजा विलिनीकरण झालं तर कोण आणि बारामतीत कोण. आता हा प्रश्न कुटुंबातल्या संघर्षाचा आहे ना. आता प्रश्न असा आहे की विलिनीकरणाच्या संबंधामध्ये खूप चर्चा झालेली होती आणि तशी ओपनली अजित पवार पण बोलले होते, तो काय प्रश्न नाही. आता याने अशी भूमिका घेतली, विलिनीकरणाचं आम्हाला माहितीच नाही, नरोवा कुंजरोवा अशी संबंध भूमिका घेतली, त्यामुळं आता विलिनीकरण नाही.
असा एक निर्णय, अघोषित म्हणजे अलिखित असा एक निर्णय हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे असं दिसतं एकंदरीत. त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये बी जे पीवरच राहायचं, बी जे पीवरच काम करायचं, पक्ष वाढवायचा किंवा हे करायचा असं त्यांचा विचार आहे. आणि मग जसजशा निवडणुका येतील किंवा काय होईल पुढचं बघू. आत्ता जे आहे ते स्टेटस को कायम ठेवू. पण त्याच्यात हा प्रश्न उरतो ना की म्हणजे त्यांना स्टेटस को यासाठीच ठेवायचा आहे की कदाचित जर आपण विलिनीकरण झालं तर पक्षाचा निर्णय घेणारे लोक कोण असतील याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ते निर्णय काय घेतील, समजा सरकारसोबत राहण्याचा घेतील का बाहेर जाण्याचा घेतील, ही एक त्यांच्या मनातली शंका आहे. तर याच्यामध्ये शरद पवार म्हणजे जे म्हणालेत आज त्यांनी अनौपचारिक पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की ती चर्चा झाली होती, पुढे गेली होती, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार, जयंत पाटील आणि अजून एक कोणते नाव घेतं त्यांच्यामध्ये ही चर्चा चालू होती. आणि मी पण त्या चर्चेत काही फार हे नव्हतं, म्हणजे अध्यक्ष अजित पवार असणार होते. जर अजित पवार हयात असते तर याच्याबद्दल काही क्लॅरिटी आलेली होती. आता क्लॅरिटी येत नाही आहे की जर समजा विलिनीकरण झालं तर कुणाचा रोल काय राहील. तुम्हाला असं वाटतंय की ही कुटुंबातल्या कलहामुळे ती गोष्ट जी आहे ती लटकली, म्हणजे एका पद्धतीनं सुनेत्रा पवारांचा कंट्रोल असणार पार्टीवरती की सुप्रिया सुळेंचा असणार की शरद पवारांचा असणार, आणि दुसरी गोष्ट की बारामतीतून मग अजित पवारांचा वारसा कोण चालवणार, ते प्रश्न आता कुटुंबासमोर आहेत. तर याचा त्यांच्या कुटुंबामध्ये जेव्हा चर्चा होईल, म्हणजे पहिला प्रश्न मी तुम्हाला एक साधी सरळ सांगतो. पक्ष एकत्र आले तर शरद पवारांचंच नेतृत्व राहणार. अच्छा, दुसरं कोणाचं नेतृत्व असू शकतं जेव्हा शरद पवार असतील. शरद पवार नसतील त्यावेळची काय गोष्ट ती वेगळी गोष्ट आहे. पण जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत शरद पवार हेच त्याच्या पक्षाचे नेते असणार. आणि आत्ता तुम्ही कुठल्याही आमदारांना जर विचारलं थोडंसं हे करून तर तो म्हणणार की पवारसाहेब, कुणीतरी एक गॉडफादर पाहिजे आपल्या पाठीमागे, आणि ते पवार आहेत. त्यामुळं ते काय इतर कुणाचा विचार आत्ता या घडीला करणार नाहीत एकत्र आले तर. आणि म्हणूनच एकत्र येणं अवघड आहे. अच्छा. आणि पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये असं दिसतंय आता की फॅमिली त्यांच्याबरोबर म्हणजे अजित पवारांची जी फॅमिली आहे ती फॅमिली आज त्यांच्याबरोबर गेलेली आहे असं दिसतंय. म्हणजे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं, त्याच्यानंतर आणखीन काय जे काय आहे ते, यातून एक गोष्ट क्लिअर होते की त्यांनी हा रस्ता हे केलेला आहे. जरी तुमच्या चर्चा झाल्या असल्या तर त्या चर्चेला त्यांच्या कुटुंबातून म्हणजे सुमित्राताई किंवा सुनेत्राताई किंवा पार्थ किंवा आणखीन कोणी आहे यांनी कोणी दुजोरा दिलेलं नाही, दुरान्वये सुद्धा. त्यामुळं आधी त्यांना निर्णय करायला आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक गोष्ट अशी आहे, हे जे सूतक चालू आहे तोपर्यंत घरामध्ये काही चर्चा होणार नाही. अच्छा. ते जेव्हा संपेल त्यावेळेला. पण सूतक चालू असताना शपथ घेतली, मग चर्चा घेतली बरोबर आहे, पण तरी सुद्धा ते ह्याची चर्चा जी आहे ना ती यांना तोपर्यंत करता येणार नाही. आणि आता असं दिसतंय मला, म्हणजे असं की जर तटकरे आणि पटेल यांनी अशी एक भूमिका आत्ता घेतलेली आहे तर हे म्हणणार की आता ज्यांच्याबरोबर चर्चा झाली तेच नाही आहे, त्यामुळं आता काय करायचं आपण. एका पद्धतीने ही भूमिका घेऊन त्यांनी सुनेत्रा वहिनींची पण अडचण केली. सुनेत्रा वहिनींना पण चर्चेला जाणं कठीण झालं. अर्थात त्यांनाही अवघड आहे ना आता. म्हणजे त्यांच्या घरात जेव्हा चर्चा होईल आणि सगळं काय नेमकं आहे काय नाही हे जेव्हा ठरेल तेव्हाच त्या काहीतरी सांगू शकतील. अदरवाईज आता त्या याच्याबद्दल ते काहीच बोलू शकत नाहीत. एकत्र यायचं नाही, काय जे काय ते काहीच बोलू शकत नाहीत. आता त्यांनी सत्ता घेतली, सत्तेमध्ये आहेत, पक्षाचे सूत्रसुद्धा घेतील ते हातात घेतील कारण ती त्यांना घ्यावीच लागतील. नाहीतर असं आहे की मग ती आमदारांचं ते प्रफुल्ल पटेलांनी यांना विरोधच आहे. त्यांच्या हातात सत्तेची सूत्र अध्यक्षपदाची सूत्र जाऊ नयेत अशी आमदारांची भूमिका आहे. त्यामुळं जे 4-5 लोक जर सोडले तर ती भूमिका ती सुद्धा जबाबदारी जी आहे ती त्यांना घ्यावी लागेल असं मला वाटतं. आय मे बी रॉंग. तुम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष
पवार आडनाव नसलेला का होऊ शकत नाही? मुळामध्ये सगळे प्रादेशिक पक्ष आपण जे बघतो हे फॅमिली ओरिएंटेड असतात. त्या त्या फॅमिलीचा वसा संबंध जो असतो त्या त्या भागामध्ये तो असतो आणि तो तशा पद्धतीनेच तिचं कामकाज होतं. आज तुम्ही कुठल्याही प्रादेशिक पक्षाचं बघा, तामिळनाडूमध्ये DMKचं बघा तुम्ही, एका फॅमिलीभोवती तो पक्ष फिरतो. महाराष्ट्रामध्ये NCPचं बघा, तो पवारांच्या भोवती होतो. वेस्ट बेंगॉलमध्ये पहा, ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जीच्या नंतर कोण? तो अभिषेक बॅनर्जी, भाचा त्यांचा. हे असंच प्रादेशिक, म्हणजे इव्हन उरिसामध्ये नवीन पटनाईक. राष्ट्रवादी हा पक्ष बघा की आणि इव्हन आपल्याकडे ठाकरे नाही, पण राष्ट्रवादी हा मराठा केडर लीडर असलेला पक्ष जर असेल तर पण जर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतो तर एखादा OBC, एखादी पटेल, समजा गुजराती मारवाडी का नाही होऊ शकत ते? नाही, असं त्यांनी तो उभा केला आपला. आता असं आहे ना, ठाकरेंनी या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःचं संस्थान उभं केलं ना त्यांनी, काँग्रेसची सत्ता असताना. म्हणजे लढाऊ वृत्ती असल्याशिवाय नाही होणार ना. कसं होईल ते? हे लढू शकत नाहीत नेते. काही एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, तो तसा तौलनिक अभ्यास करायला पाहिजे. कसा DMKने लढा दिला ह्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये, कसा महाराष्ट्रामध्ये लढा झाला, किंवा इव्हन ब्राह्मणेचं चळवळ झाली. असं आहे की ब्राह्मणेचं चळवळ आणि त्या चळवळीचं नेतृत्व करणारे जे कोणी होते त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे पण होते ना. त्यांच्या आशीर्वादानं शिवसेना सुरू झाली. पण त्यांना ते सगळं राजकारणाची लिगसी जी आहे ती आहे त्यांच्याकडे. जरी मध्यंतरी हिंदुत्वाचा फक्त पवार नावाची लिगसी नसल्यामुळं पटेल, तटकरे, भुजबळ, अजून कोणाची इच्छा असेल ते नाही होऊ शकत. म्हणजे त्यांनी जर आता भुजबळांनी जर स्वतंत्रपणे फिरून स्वतःचा पक्ष उभा करायचं ठरवलं असतं तर केलं असतं. म्हणजे काय होतं माहीत नाही मला, पण त्यांनी केलं नाही ना. असा प्रयत्न कोणीच करत नाहीत. बरं, मला अजून एक यातला प्रश्न काय उरतो की शरद पवार 85-86 वर्षांचे आहेत आणि अजित पवार 67 वर्षांचे होते, 66-67. तर त्यातले 3 वर्ष वगळता, म्हणजे गेली 3 वर्ष वगळता त्यांच्या पूर्ण 40 वर्षाच्या राजकारणामध्ये, 30 वर्ष राजकारणामध्ये शरद पवारांचा त्यांना पाठिंबा होता. आता सुनेत्र वहिनी ज्यावेळेला राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये म्हणूयात आपण, सत्ताकारणामध्ये आलेले आहेत त्यावेळेला त्यांच्या मागे ना अजित पवार आहेत आत्ता, कारण ते हयात नाहीत, आणि शरद पवार पण नाही आहेत कारण ते दुसऱ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तुम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीचा कुठलाही फॉलबॅक नसताना, पाठिंबा नसताना त्यांना पक्षाचा आणि सत्तेचा गाडा इतक्या ताकदीनं हाकता येईल? काय आहे की त्या कधी असं लोकांसमोर आलेलं नाही आहेत. म्हणजे बारामतीमध्ये आता हे मी आणखीन एक गोष्ट म्हणतो, बारामती प्रतिष्ठान असेल किंवा काय आणखीन काय जे असतील, टेक्स्टाईल या सगळ्यामध्ये त्या ॲक्टिव्ह होत्या. त्यामुळं अजित पवार काय कायमची तिथं नसायचे. त्यामुळं दैनंदिन काम ह्याच सगळ्या लोक करायचे. इवन पवार नसायचे तिथे. म्हणजे एक राजेंद्र पवार जर सोडले तर बाकी कोणी पवार तिथं त्यांच्या ह्याच्यामध्ये नसायचे फारसे. त्यामुळं तिथला जो काही कामाचा अनुभव आहे तो आहे त्यांच्या गाठीशी. आणि इतके वर्ष घरामध्ये सत्ता आहे, राजकारण आहे, त्या बघत आलेल्या आहेत. त्यामुळं आणि त्या मितभाषी आहेत तशा. जे असं काय लगेच तुम्ही आला तर मला बोलायला काय सांगा, अमुक करा तमुक करा, त्या बोलतीलच असं नाही. आता वाटत नाही त्या असं काय करतील म्हणून. त्यामुळं त्या समजून घ्यायच्या, राजकारणाचे समजून घेतील काय नेमकं आहे, मंत्रिपद कसं असतं, काय असतं, प्रश्न काय. पण त्या लगेचच त्या हे होतील किंवा म्हणजे कुठल्या तरी कारणाने ते एक्सपोज होतील असं वाटण्याचं कारण नाही आहे. म्हणजे त्या शांतपणे काही गोष्टी आहेत ते करत राहतील. ज्या त्यांना चुकीचे वाटतील त्या बाबतीतही त्या गप्प राहतील.
किंवा त्यांना काय जे काय त्यांच्या पद्धतीने काय करायचं असेल ते करतील. पण मला असं वाटत नाही की आता लगेचच त्या अशा एकदम काही भूमिका घेऊन असे लगेच येतील पुढे. आत्ता जे आहे ते चालू ठेवणं हा त्यांच्यासमोरचा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की त्या जर नीट काम करत राहिल्या तर फॅमिलीच्या अंतर्गत कदाचित पवार त्यांना दोन युक्तीच्या गोष्टी सुद्धा सांगू शकतील. शेवटी फॅमिलीचे टाईज जे त्यांचे आहेत ते फार घट्ट आहेत. अजित गेल्यामुळं तो प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना आता, पण फॅमिलीचे टाईज त्यांचे पूर्वीपासून खूप घट्ट आहेत. तुम्हाला वाटतं काय चॅलेंजेस आहेत? सुनेत्रा पवारांनी पद घेतलं, पक्ष म्हणून काय चॅलेंजेस आहेत, सरकार म्हणून काय चॅलेंजेस आहेत आणि कुटुंब म्हणून काय चॅलेंजेस आहेत? एक एक करूया. पक्ष म्हणून काय चॅलेंजेस? पक्ष म्हणून चॅलेंज असं आहे की पक्षाला विश्वासार्हता लागेल. ती विश्वासार्हता कशी टिकवतात ते त्यांना बघावं लागेल. कारण कसं आहे की आता BJP बरोबर गेल्यानंतर बीजेपीच्या पद्धतीने राजकारण करणार. त्याच्यामध्ये अजित पवार आपापल्या पद्धतीने जे काय करायचं ते करायचे. पण यांना ते कितपत जमेल असाही प्रश्न आहे त्या सगळ्याच्यामध्ये. त्या फरफटच जाणार नाहीत, पण काही गोष्टीवर बोलता पण येणार नाही त्यांना. अजितदादा कसे फटकळ बोलत होते ते BJPचं राजकारण आहे, माझं नाही आहे असं ते सांगू शकत होते. तसं ते सांगू शकतील का माहीत नाही मला. सरकार म्हणून ठीक आहे, सरकारमध्ये काम करताना फार काय अडचणी येतात असं काय मला वाटत नाही. आता त्यांच्याकडे फारशी काही महत्त्वाची खातीच नाही आहेत. समजा उद्या फायनान्स दिलं त्यांना किंवा आणखीन एखादं महत्त्वाचं खातं दिलं तर ते खातं त्या सांभाळू शकतील. त्याच्यामध्ये काही त्यांना प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. कारण इतकं बारामती ज्या दैनंदिन प्रश्न जे बारामतीचे ते त्यांच्यासमोर ते जे सोडवत होत्या त्यातून मार्ग काढायचा, लोकांशी बोलायच्या, मिटिंगा घ्यायच्या, त्यामुळं मंत्रिपद वगैरे जे काही ते जे आहे त्याच्यामुळे त्यांना फार अशी अडचण येईल असं वाटत नाही. पण पॉलिटिकली त्यांना बरीच अडचण येईल, यात काही वाद नाही. ज्या वेळेला भाजपसारखा तगडा पक्ष आहे आणि तो प्रचंड विस्तारवादी आहे, ज्याला दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत जे प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत, आणि जेव्हा तुम्ही सरकारमध्ये आहात की तुमच्या पक्षाचे अजितदादा नाही आहेत, अशा वेळेला बाहेर शरद पवार पण आहेत ना. बाहेर शरद पवार आहेत, तिकडे भाजप आहे. भाजपमध्ये जायला लोक तयार आहेत यांच्या पक्षातले. काही आमदार भाजपबरोबर जातील, काही आमदार शरद पवारकडे बघतील. करायचं काय? म्हणजे जर उद्या आपल्याला निवडणुका आल्या तर ताई गॉडफादर होऊ शकतात का आपल्या? सुनेत्रा वहिनी बरोबर. असा विचार करतील ना त्या करतील. आणि नाही म्हणलं तरी आज पवार आहेत ना, पवार काही खेळी करतात. त्याची एक अनामिक भीती असते लोकांच्या डोक्यामध्ये आणि ती नाही राहील. आणि म्हणजे एका बाजूला BJP, दुसऱ्या बाजूला शरद पवार, तिसऱ्या बाजूला पक्षांतर्गत वेगवेगळ्या भूमिका असणारे लोक, याच्यामधून राजकीय वाटचाल करणं ही तारेवरची कसरत आहे. कुटुंब म्हणून काय चॅलेंज? कुटुंब म्हणून त्यांना एकत्र राहण्याचं चॅलेंज आहे. गरज आहे एकत्र राहणं? गरज तर आहेच. म्हणजे एकत्र राहिले नाही तर कुटुंब एकत्र राहिले नाही असं चित्र लोकांसमोर जाईल. आजपर्यंत जे एकत्र कुटुंब होतं ते आता एकत्र राहिलेलं नाही असं चित्र जाईल लोकांसमोर. पण त्यामुळं कुटुंब एकत्र ठेवणं आई सुनेत्राताई आणि शरद पवार या दोघांच्या समोरचं आव्हानच आहे, कसं ते एकत्र ठेवणार. बारामती या 4 अक्षरांचं खूप मोठं नाव देशाच्या राजकारणामध्ये कायम राहिलेलं आहे. तर ते जे नाव आहे राहिलेलं, तर आता बारामतीचा वारसदार कोण?
शरद पवार होते त्यावेळेला काय कोणाला विचार पडला नाही की शरद पवार आहेत, अजित पवार इतके काय तगडे नेते होते, कोणाला प्रश्न पडला नाही. आता तो प्रश्न पडतोय लोकांना की कोण बारामतीचा करता धरता तारणहार. असं आहे, आता अजित पवार गेल्यानंतर लोकांच्या मते शरद पवार हे एकच तारणार आहेत. आता त्यांची जागा कोण घेणार एक्झॅक्टली. हे काही ठरलेलं नाही आहे. एक सुप्रियाताई आहेत, दुसरं रोहित पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, पार्थ पार्थ पवार आहेत. तर ह्यापैकी कोण त्यांची जागा घेणार पवारांच्या नंतर, हा मोठा प्रश्न आहे. आणि लोक असं आहे, ती कुणी प्रयत्न करेल जागा घ्यायचा, लोकांनी स्वीकारलं पाहिजे ना. लोक कुणाला स्वीकारतात त्यानंतर, हाही प्रश्न आहे. शेवटी मी बारामतीचं सगळं यापुढं मी सगळं बघेन असं कुणीही म्हणेल, लोकांनी स्वीकारलं पाहिजे ना ते. आजच्या घडीला शरद पवारांना लोकांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आत्ता म्हणतील की शरद पवार आहेत तोपर्यंत आम्ही आता काय कुणाचा विचार करणार नाही. शरद पवार नसतील तर मग विचार करावाच लागेल. त्यावेळेला ते लोक करतील, आता तर काय करतील असं विचारत नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं बघितल्यानंतर स्थिती, आता आपण शेवटाकडेच आहोत, एखादा प्रश्न राहिला आहे, तुम्हाला खरंच वाटतं हे MG रामचंद्रन गेल्यानंतर जयललिता आल्या, जयललिता मुख्यमंत्री झाल्या, विरोधी पक्षनेते झाल्या, सगळं झालं, त्या गेल्यानंतर पक्ष आदांतरी झाला, राष्ट्रवादीचं AIADMK होण्याकडे वाटचाल चालू आहे का? शक्य आहे, होऊ शकेल. कारण उद्या पवारांच्या नंतर हा पक्ष कोण चालवेल ह्याच्या संबंधामध्ये उत्तर नाही देत आहेत. पक्ष असा आहे ना, पक्ष राहतात, कागदावर राहतात, पक्ष काय संपत नाहीत, ते असतात आपले, पण त्यांचं राजकीय महत्त्व संपतं. आता हिंदू महासभा आहे आपल्याकडे, काय त्याचं आहे, काय नाही. तर AIADMK काही प्रमाणात तरी आहे तिकडे, पण काही पक्ष असे कागदावरच राहतात ना नंतर. तर ह्याच्यामध्ये हे काय, ही राष्ट्रवादीची लिगसी जी आहे ती पुढं कशी चालू राहील याचाही विचार त्या फॅमिलीला करावा लागेल, ज्या पवारांना आणि यांना. अगेन फॅमिलीपाशीच येते सगळं. हां, त्यांच्या फॅमिलीपर्यंतच येणार. आणि ते त्या फॅमिलीतल्या त्यांनी जर एकत्र येऊन ठरवलं की हे एकत्र असतील किंवा हे 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 आपली लिगसी पुढं नेतील, तुम्हाला एक असं जर ठरवलं तर त्याला त्याचं हे दाखवावं लागेल ना, गुणवत्ता दाखवावं लागेल, त्याला मेटल दाखवायला लागेल, मेटल दाखवायला, प्रूव्ह करायला लागेल. एक हायपोथेटिकल प्रश्न आहे, कदाचित तुम्ही म्हणाल की हा काय कसा प्रश्न आहे. बघा, भाजपच्या दबावापुढे ना एकनाथ शिंदेंसारखा तगडा माणूस ज्याने शहरी राजकारण केलं तो जाऊ शकला, ना अजित पवार ज्यांनी ग्रामीण राजकारण केलं ते जाऊ शकले. शरद पवारांचा खऱ्या अर्थानं जो डाऊनफॉल झाला तो भाजपच्या याच अशा पद्धतीच्या राजकारणामुळे झाला. भाजपला चॅलेंज करण्याची क्षमता किंवा ती ताकद भविष्यातल्या काळामध्ये विचाराने आणि ताकदीने ग्राउंडवरती सुनीताताई दाखवतील? माहिती नाही मला, म्हणजे असं आपण कसं सांगणार आता की त्या दाखवतील की नाही दाखवतील. आज त्या त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळं कितपत दाखवतील हा प्रश्न आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, अजूनपर्यंत तरी ती आहे, त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे BJP बरोबर, उद्धव ठाकरे. त्यामुळं ते अपोजिशनची भूमिका जी आहे ते बजावत राहतील आणि एक खंबीर प्रादेशिक पक्ष म्हणून ते त्यांचं जे स्थान आहे ते टिकवतील. आता खरं म्हणजे असं असतं की महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्ष, विशेषतः 99 राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी दोन प्रादेशिक पक्ष इथं आपल्याकडे आहेत. तसे तामिळनाडूमध्ये पण आहेत दोन पक्ष, पण तरी एका पक्षाचे दोन पक्ष आहेत तिथे. अदरवाईज तिसरा पक्ष नाही आहे अजून.
पण इथे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. दोघंही प्रादेशिक पक्ष आहेत. दोघांची आयडिओलॉजिकल भूमिका जी आहे ती वेगळी आहे बी जे पीपेक्षा. त्यामुळं असं आहे की हे बी जे पीच्या विरोधातलं राजकारण किती करतात, कसं करतात, याच्यावर त्यांचं प्रादेशिकपण जे आहे ते टिकून राहील. आणि माझ्या मते आत्ताच्या घडीला शिवसेना आहे. उद्या शिवसेनेने कॉम्प्रोमाइज केला तर जे राष्ट्रवादीची अवस्था झाली ती शिवसेनेची होईल. हे सांगण्याची काय म्हणजे वेगळं सांगायची काही गरज नाही. निश्चितपणे बघा, असं आहे की समजून घेण्याचा प्रयत्न होता. आजबे सरांनी जवळपास 40 वर्ष हे सगळा परीघ बघितलेला आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. कोरे कागज नावाचं पुस्तक आहे अमृता प्रीतम यांचं. तर त्याच्यामधलं पहिलं वाक्य असं आहे की मरने के बाद आदमी का क्या रह जाता है. मला असं वाटतं की त्या पुस्तक वाचल्यानंतर कळेल की खूप काही राहतं माणसाचं मागे. पण अजित पवार ज्या वेळेला या जगामध्ये नाही आहेत त्यावेळेला ते खूप प्रश्न सोडून गेलेले आहेत. ते प्रश्न शरद पवारांसमोर आहेत, ते प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर आहेत, सुनेत्रा वहिनींसमोर आहेत, त्यांच्या मुलांसमोर आहेत, पक्षासमोर आहेत, आमदारांसमोर आहेत, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आणि त्यांचा जो मतदार आहे त्यांच्यासमोर आहेत. आणि अर्थात आपण ही जी परिस्थिती बघणारे रिपोर्ट करणारे लोक आहेत त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार, मला असं वाटतं की काळाच्या ओघात भविष्यातल्या पुढच्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये 29पर्यंत लक्षात येईल की या प्रश्नांचं पुढे काय झालं, किती प्रश्न सुटले आणि किती प्रश्न मला असं वाटतं की त्यांना घेऊन हे सगळेजण बुडाले, तर ते आपल्याला बघायला लागेल. आजबे सर, तुम्ही वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आणि खूप म्हणजे लोकांना पण त्याच्यातून एक अंदाज येईल की नेमकं भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जाणार आहे. पाहत रहा मुंबईत.